आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. आर्या ग्लोबल ग्रुप ग्लोबल वेलनेस डे साजरा करतो. प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी यांच्या पालकत्वावर चर्चा आयोजित केली आहे. प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक डॉक्टर हरीश शेट्टी यांनी प्रभावी पालकत्वावर आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या पालकांशी संवादात्मक सत्र आयोजित केले. आपल्या विचार प्रवर्तक आणि विनोदी आशयाच्या माध्यमातून डॉक्टर शेट्टी यांनी नव्या युगातील पालकांची भाषा बोलून आजच्या पालकांच्या चिंता मांडल्या. जास्त स्क्रीन टाईम, अस्वस्थकार, खाण्याच्या सवयी, एकटेपणा यांसारख्या समस्यांवर मार्गदर्शन केले गेले. पालकांसाठी त्यांनी एक खंबीर पालक कसे असू शकते आणि घरात निरोगी वातावरण कसं तयार केलं जाऊ शकते हे सांगितले. या कार्यक्रमाला कल्याण मुंबई महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखर उपस्थित होते. आर्य ग्लोबल समूहाकडे इन-हाऊस काउन्सिलरचे एक पॅनल आहे आणि ते मानसिक आरोग्याला गांभीर्यानं घेतात. प्रोजेक्ट मानवतावादी सेवा आणि मूल्य शिक्षण यांसारखे सकारात्मक शालेय वातावरण सुनिश्चित करण्यासाठी ते शाळेत नियमितपणे अनेक उपक्रम राबवतात, जे मानसिक आणि भावनिक कल्याण, आत्मशोध, सर्वसमावेशक वातावरण आणि सहानुभूती पूर्ण व्यक्ती निर्माण करण्यास मदत करतात. आर्य गुरुकुल नांदिवली, अंबरनाथ आणि सेंट मेरी हायस्कूल कल्याणच्या कुलगुरूंनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यामध्ये शाळेची भूमिका आणि शाळा स्तरावर समुपदेशन प्रक्रिया कशी कार्य करते याबद्दल थोडक्यात माहिती दिली. डॉक्टर इंदुराणी जाखर यांनी व्यक्त केले की पालकांना अशा अभ्यासपूर्ण संभाषणाचा कसा फायदा होऊ शकतो, कारण हे प्रत्येक पालक आणि प्रत्येक घरातील समस्या आहेत. डॉक्टर नीलम आणि भरत मलिक यांच्या अध्यक्षतेखालील आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल आपल्या सभोवतालच्या सर्वांगीण कल्याणासाठी नियमितपणे असे उपक्रम घेतात. हर वर्ष वेलनेस डे आम्ही सेलिब्रेट करतो आणि आमच्या शाळेमध्ये काउन्सिलर्स आहेत. ही काउन्सिलर्स परिस्थिती आले तर मुलांना हेल्प करतात, सहयोग देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात. डॉक्टर हरीश शेट्टी आपले भारताचे मानलेले सायकॅट्रिस्ट आहेत आणि ज्या टाईम आम्ही त्यांना इन्व्हाइट करतो ते आपल्याला कल्याणमध्ये येऊन पालकशी बोलतात आणि ते इतके इफेक्टिव्हली सांगतात की आपण सर्व आपल्याला असं वाटतो की सर्व प्रश्न आपलेच आहे. आणि इतके चांगले उदाहरणांनी डॉक्टर साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन दिलं आहे आणि ही कुठेतरी आपल्या लाईफमध्ये मला असं वाटतो जरूर आपल्याला काम येतात. मी असं म्हणतो, आज पालकांनी 700-800 पालक आले, हॉल फुल होता. अँड नेहमी असा काय आम्ही कार्यक्रम घेतो त्याच्या पाठीमागे एक हित असते की पालक आणि आम्ही दोघे एकच कार्य करतो. आपल्या मुलांसाठी आपण काम करतो. आपण एकत्र झालो तर आपण प्रश्न सोडवू शकतो. आणि आय एम व्हेरी हॅपी की पालक वर्गाने इतका सहयोग दिला, टीचर्सने सहयोग दिला आणि ही कार्यक्रम खरंच मनापासून जसं अपेक्षा होता तसं झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच. आजचं वेलनेस कार्यक्रम म्हणजे पालकत्व. आत्ताच्या आयुष्यात पालकत्व एवढं सोपं नाही. बाबा 12 तास काम करतात, थकून येतात. मुलं 3 शाळेत जातात, स्कूल, ट्युशन्स आणि आईची शाळा. खेळायला अजिबात वेळ नाही आणि हातात फोन. असं असताना पालकांना नवीन काय सांगायचं हा महत्त्वाचा आहे. 2-3 गोष्टी सांगतो. एक लक्षात घ्या, ऑफिसवरून फोन करताना तू कसा आहे हे विचारलं पाहिजे. अभ्यास केलं का, मोबाईल हातात आहे का, फ्रीजच्या जेवण घेतलं का हे नाही विचारलं पाहिजे. तुम्हाला वेळ कमी मिळणार मुलाबरोबर, तेव्हा तू कसा आहे आणि त्याला मिठी मारायचं. लक्षात घ्या, SSC बोर्डमध्ये 95 मिळाला तर तुमचा मुलगा हिरो नाही आणि 55 मिळाला तर तुमचा मुलगा झिरो नाही. कारण SSC बोर्ड, CBSE बोर्ड किंवा ICSE बोर्ड तुमचा मुलांचा मुलींचा तालीम तपास करू शकत नाही. मुलांचा आत्मविश्वास टिकू द्या, मुलांची हसी टिकू द्या. आणि आपसात भांडण असेल तर मिटवा किंवा काउन्सिलरकडे जाऊन काहीतरी करा. पण मुलं केव्हा गप्प असले, मुलं केव्हा रडत असेल, तुम्हाला मिठी मारून तुम्हाला मी नाही सोडणार असं सांगत असेल, शाळेत नाही जाणार असं सांगत असेल, उदास वाटत असेल, अभ्यासात लक्ष नाही, खेळमध्ये लक्ष, कुठलाही बिहेवियरल चेंज असेल
तर तुम्ही ॲस्ट्रॉलॉजरकडे जायचं नाही, पत्रिका बघायचं नाही, जवळचा काउन्सिलर किंवा सायकियाट्रिस्टकडे पटकन जा आणि त्यांचा उपचार करा. आजचं जग चांगलं आहे, हिंदुस्थानाचं भविष्य उज्ज्वल आहे, तुमची मुलं फर्स्ट क्लास आहे. असं असताना लक्षात घ्या, इंडिया इज ऑन द थ्रेशोल्ड ऑफ अ ग्रेट टुमॉरो. तुमचं मुलं त्यांचं आर्किटेक्ट. पालक मुलाला वेळ देत नाही, याबद्दल काय बोलणार आहे? नाही नाही, वेळ पालकांना पण नाही. माय अक्कानं सांगतो, बाबांना नसताना त्यांना शिव्या द्यायचं नाही. तुझा बाबा काय करतो हे सगळं सांगायचं नाही. आणि आई तुमची गृहिणी कमीत कमी दुप्पट काम करते तुमच्यापेक्षा, आणि जर वर्किंग असेल तर त्रिप्पट काम करते. एक दुसऱ्यावर लक्ष द्या. वेळ नसतो, कारण ग्लोबलाइज वर्ल्डमध्ये कोणालाही वेळ नाही. जेवढं वेळ आहे त्याची इंटेन्सिटीचा उपयोग करा. वेळ नाही असं सांगू नका. आपण कमी वेळ असताना भावना व्यक्त करा, हे इम्पॉर्टंट आहे. आर्य गुरुकुलमध्ये जे फिजिकल एज्युकेशन आहे तो आता ट्रान्झिशन करतो आहे वेलनेसमध्ये. फिजिकल एज्युकेशन प्रायमरीली फिजिकल फिटनेस आणि स्पोर्ट्स स्किल असतो, पण वेलनेसमध्ये फिजिकल एज्युकेशन पण असतो आणि वेगळ्या काही दुसऱ्या डायमेन्शन पण असतात, जसं की सोशल वेलनेस, इमोशनल, मेंटल अँड इंटेलेक्च्युअल वेलनेस असतात. त्याच्यामध्ये अजून एक डायमेन्शन आम्ही जोडली आहे, ती आहे इन्क्लुझिव्हिटी. इन्क्लुझिव्हिटी म्हणजे जी मुलं त्यांना स्पेशली एबल्ड आहे किंवा डिफरंटली एबल्ड आहेत, चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स आहेत, त्यांना पण आम्ही त्या प्रोग्रामखाली आणलं आहे. आणि या वर्षापासून आमचं एक नवीन सिलेबस सुरू होतं आहे वेलनेस. जी मुलं आहेत, जी स्पेशल नीड्सची मुलं आहेत, त्यांना आम्ही आयडेंटिफाय करतो आणि त्यांच्यासाठी जे काय असू शकतो काउन्सिलर्स करतात. त्याशिवाय आम्ही स्पोर्ट्सच्या माध्यमाने जे आम्ही त्यांना स्पोर्ट्स थेरपी देऊ शकतो ते आम्ही देतो. शिवाय ज्या पॅरेंट्सला जे डिसेबिलिटी सर्टिफिकेटबद्दल माहिती नसते त्यांना आम्ही माहिती देतो का डिसेबिलिटी सर्टिफिकेट असे मुलांना कंपल्सरी गव्हर्मेंट त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही काढून घ्या. या सर्टिफिकेटचा मुलांना भरपूर फायदा होतो. तुम्ही एज्युकेशनल स्कॉलरशिपसाठी गव्हर्मेंट निधी देते. त्याशिवाय त्यांना रेल्वे कन्सेशन मिळतो त्यांना आणि त्यांच्या पालकांना. त्याशिवाय त्यांना रिझर्वेशन असते मोठे एज्युकेशन इन्स्टिट्यूट. त्याच्याशिवाय त्यांना गव्हर्मेंट 5% जॉब रिझर्वेशन असतो गव्हर्मेंटमध्ये. तर अशी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पालकांना आम्ही सांगतो, ताकी पालकांना माहीत असलं पाहिजे की ह्या गोष्टी सर्टिफिकेट घेऊन त्यांच्या मुलांना एम्पॉवर करू शकतो. थँक्यू. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.